नमस्कार मंडळी मंडळी भाजपला आता उतरती कळा लागलेली आहे. आता पापाचा घडा भरलेला आहे. या राज्यात नाही तर या देशात सुद्धा भाजप पूर्णपणे बॅकफूटवरती येणार आहे. याला कारण सुद्धा तसंच आहे. ज्या पद्धतीने जंतर मंतरवरचं आंदोलन झालं हे काही आता दिपकेपुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा वांचोपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. आता हे राज्यव्यापी आंदोलन झालेलं आहे आणि निश्चितच भाजप ज्या पद्धतीने खेळी खेळते, भाजपने ज्या पद्धतीने त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांवरती हल्ले केलेले आहेत, भाजपने ज्या पद्धतीने त्या महिलेवरती हल्ले केलेले आहेत आणि भाजपने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार केलेले आहेत, त्या मुलीचे कपडे फाडलेले आहेत, हे काही कोणाच्या सांगण्यावरती झाले नाहीत. हे फक्त भाजपच्या सांगण्यावरती झालेले आहे. कारण तर राज्यात आणि केंद्रात सरकार फक्त भाजपचं आहे. म्हणून ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती घडते त्या पद्धतीने कुठंतरी भाजपला बॅकफूटवरती जाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप पूर्णपणे महाराष्ट्रात नाही तर या देशात सुद्धा पूर्णपणे संपण्याचा मार्ग आता निवडलेला आहे. आता ज्या पद्धतीने मुलीवरती अत्याचार झालेले आहे त्यांच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे पाठीमागच्या जागेवरती त्या ठिकाणी सुद्धा पोलिसवाल्यांनी दांडे खुपसण्याचं काम केलेलं आहे. अनेक व्हिडिओ आपण बघितलेले असलं. इतकंच नाही तर मुलीचे कपडे सुद्धा फाडलेले आहेत आणि 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलीवरती सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे. इतकंच नाही तर त्या ठिकाणी जे काही गाड्या होत्या त्या गाड्या सुद्धा फोडण्याचं काम या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी कोणी गोटे आणले होते त्या ठिकाणी जे काही ट्रक भरून असेल ट्रॅक्टर भरून असेल त्या ठिकाणी गोटे कोणी आणलेले होते. खरं तर तो रोड जर असेल ते रोड फक्त सिमेंटचा आहे. या सिमेंटच्या रोडवरती या शहरात गोटे कुठून आले? त्या ठिकाणी जे काही आंदोलन करणारे व्यक्ती होते, जे काही आंदोलन करणारे मुलं होते, ते काही त्या जंतर मंतर सोडून त्या ठिकाणी गोटे आणायला गेले होते का? नाही. मग त्या ठिकाणी पोलीसवाल्यांनी गोटे कुठून आणले? पोलीस प्रशासनाने गोटे कुठून आणले? असे जे काही आरोप असतील अनेक विश्लेषणकर्त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहेत, ते आरोप होताना दिसत आहे. इतकंच नाही तर त्यामध्ये राहुल गांधीने सुद्धा आता हस्तक्षेप केलेला आहे. राहुल गांधीने सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळावं त्या ठिकाणी ते आंदोलनाला उभे राहिले होते. आणि या राज्यात काय चाललं, या देशात काय चाललं असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. कारण तर राहुल गांधींना सुद्धा त्या ठिकाणी फरफडत नेण्याचं काम केलेलं आहे. अनेक महिलेचे त्या ठिकाणी डोके फोडलेले आहेत आणि अनेक मुलीला त्या ठिकाणी फरफडत नेण्याचं काम या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. मग कोणी सांगितलेलं आहे? या ठिकाणी अमित शहा असतील त्यांनी सांगितलेलं आहे का? नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे का? ज्या पद्धतीने आपण 56 इंचीची छाती फुगवून सांगतो या देशात काय घडते आपण कधी बघितलेलं आहे का? या विद्यार्थ्याकडे आपण कधी बघितलेलं आहे का? विद्यार्थ्यांकडे काय हाल आहेत ते आपण बघितलेलं आहे का? आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच गावाच्या नागपूरच्या बाजूला जवळपास 500 मीटरवरती गाव असेल त्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केली. त्या मुलीच्या आईवडिलाला भेटायचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस यांचं नव्हतं का? गृहमंत्री यांचं नव्हतं का? तुमच्याकडे अर्थमंत्री पद आहे, तुमच्याकडे मुख्यमंत्री पद आहे आणि तुमच्याकडे गृहमंत्री पद सुद्धा आहे, परंतु तुम्ही त्यांचा वापर कसा करता हे अनेकांनी बघितलेलं आहे. आता ज्या पद्धतीने मराठा आरक्षणचा मुद्दा होता, मराठा आरक्षणावर ज्यावेळेस आंतरवालीत लाठीचार्ज झाला होता, अनेक महिलेचे त्या ठिकाणी डोके फोडण्यात आले होते, अनेक महिलेच्या पायात त्या ठिकाणी छेरे खुसवण्याचं काम या मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं. मग गृहमंत्रीपद कोणाकडे आहे हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि इतकंच नाही तर आता या जे काही राज्य असेल राज्याचे तलपती आपण ऐकलं असेल आणि त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असेल ते देखील आपण ऐकला असेल, तो पाहिला असेल, ते देखील आता विरोध करताना दिसत आहेत. नीटची परीक्षा ही रद्द झाली पाहिजेत असं देखील तलपती यांचं म्हणणं आहे. कारण तर ज्या पद्धतीने अनाप पैसा दिला जातो त्या ठिकाणी मुलांचे शिक्षणासाठी डोनेशन दिले जाते, अनेकांची ट्युशन लावले जातात, लाखो रुपयाचा खर्च होतो, कोट्यवधी रुपयाचे उलाढाल होते. या कोट्यवधी उलाढालमध्ये कोणाचा हात आहे? राज्य सरकारचा आहे की केंद्र सरकारचा आहे? ट्युशन शाळा कॉलेज हे कोणाचे आहेत? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. म्हणून म्हणतो राज्यात नाही तर केंद्रात सुद्धा भाजप सरकार बॅकफूटवर जाताना दिसत आहे. लवकरच त्याची गोड बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण तर ज्या पद्धतीने विधान केले जातात, मी काही काँग्रेस पक्षाचा नाही किंवा मी राष्ट्रवादी पक्षाचा नाही, मी देखील भाजपला मतदान केलेलं आहे, परंतु आजची जी काही भाषा असेल ती सर्वसामान्यांची भाषा आहे, त्या विद्यार्थ्यांची भाषा आहे. अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की याच बोटाने मी भाजपला मतदान केलं, याच बोटाने मी भाजपला मतदान केलं, याच बोटाने मी भाजप निवडून दिलं, परंतु तेच बोटं आणि तेच हात आमच्यावरती चालतील, लाठीचार्ज केल्या जातील आणि त्या लाठीला खिळे ठोकण्याचं काम
या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्या ठिकाणी जे काही लाठीचार्ज झालेला आहे तो लाठीचार्ज नसून त्या ठिकाणी जे हातात पडेल म्हणजे लाकूड असेल, मुळी असेल झाडाची, जे काही हातात पडेल त्या हाताने आणि त्या शस्त्राने त्या मुलांचे डोके फोडण्याचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कोणतं होतं, अनेकाच्या खिशाला बॅज भिल्ले नव्हते, त्यांचं नेम प्लेट नव्हती आणि अनेकांनी तोंड बांधून त्या ठिकाणी मुलावरती लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज कोणाच्या मनावरती झाला असा देखील प्रश्न आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.